हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललोय दापोली खेडला. आता कुठे तुम्ही बघू शकता. सुजित, आमचं एक काहीतरी काम आहे छोटस, त्यासाठी आम्ही असंच चाललेलो. आता आहे आम्ही पाचगणी मध्ये. पाचगणी फुल फॉर्म भरलेला आहे. आता 7:30 वगैरे वाजले. गार्डन तो आगे यहाँ पे एलिफेंट पॉइंट का रोड. डायरेक्ट जाईल पोलादपूर. पोलादपूरून आम्ही घेतला की खेड दापोली. आठ वाजले आणि बघू शकता आमचं इकड महाबळेश्वर. ही आमची गाडी. असला मस्त वेदर आहे महाबळेश्वरचा आज. या रोडला तुम्हाला प्रत्येक कॉर्नरला एवढा मोठे मोठे धबधबे दिसतील. तर सकाळचा टाइम आहे त्यामुळे इथे कोण नाही, तर फुल गर्दी असते. प्रत्येक कॉर्नरला दरड कोसळली. हा रोड आय थिंक 3-4 दिवस बंद होता दरड कोसळल्यामुळे. सगळे लाल मातीचे डोंगर आणि घनदाट जंगल. वाडा आहे ना जे आहे ना ते. आता वाड्याला पहिले आमच्या बस थांबायची एसटी. दामोट्यावरून एवढा मस्त वडापाव भेटले तिथे. आता पण असेल का नाही माहित नाही, तेव्हा खूप मजा यायची. आता खूप शॉप झाले, पण पहिल्या वेळी भाड्याला फक्त एकच छोटं हॉटेल होतं. आता खूप सारं आहे. स्ट्रॉबेरीचे शेक झाला की सगळ्या साईडला सगळे स्ट्रॉबेरी फणस. एसटी बंद पडली. ब्रेक चेक करतात. आता हे आमचा वाडा आणि महाअक्कलकोट. किल्ले प्रतापगड वरती येतात आणि प्रवेशद्वार. लवकर आलो तुझा. लवकर आलो आम्ही रिटर्न तर नक्की प्रतापगडवर विजिट करू. चलो. शिवकालीन खेडेगाव, ट्रॅडिशनल विलेज. प्लॅन मध्ये झालाय चेंज. आम्ही चाललोय प्रतापगडवर. आलो आम्ही प्रतापगडला. गडाची पहिली पायरी. बुरुज. तर आम्ही पोहोचलो. आता एंट्री गेट होती तसं काय एंट्रन्स दरवाजा होता.
एंट्री गेट. तो एक तळ आहे इथे. पाणी वरती ओढण्यासाठी त्याला आपण बादली आणि दोरी लावायची. इथे वरती पोचलंय. भवानी माता मंदिर आहे या साईडला. चलो या हवी परतीचा प्रवास चालू. काही दिसत नाही आता धुक्यामुळे, त्यामुळे रिटर्न चाललंय. खूप जास्त फॉग असल्यामुळे आपल्याला लांबचं काहीच दिसत नाही. तिथे इथून बघितलं तर तिथे खूप मस्त व्ह्यू दिसतो, पण कुछ नहीं. चलो चलते अभी वापस अपने रोड पे. आणि इथून पुढे रायगड जिल्हा स्टार्ट होतो, अपना देश. इथे काहीतरी भुयारी मार्गासारखं दिसतं. हा प्रतापगडचा लास्टचा बुरुज. वरती भगवा असतो आपला. आता पावसामुळे काढतो. आलो आम्ही आता बुरुजावर. व्ह्यू बघा फक्त. दिसत नाहीये काय जास्त, पण नॉर्मल. खाली दरी आहे पूर्ण. पाण्याचा आवाज येत आहे. हे जातंय, तुटलंय. एंट्री गेट आमचं झालं एक्झिट. चलो परत. वेलकम टू रायगड. रायगड डिस्ट्रिक्ट, अपना देश. पॉईंट पासून पुढे सगळं रायगड चालू आहे. प्रतापगड येतो साताऱ्यामध्ये. तर आम्ही थांबलो एक ऑसम प्लेसला. तुम्ही मागे वॉटरफॉल बघू शकता. अजून आम्हाला 1 तास वगैरे लागेल खेडला जायला. या साईडला प्रतापगड. प्रतापगड धुक्यामध्ये समावून गेला. हे लालपरी, बोरिवली, महाबळेश्वर. पोचलाय पोलादपूर. घाट समाप्त. आता आम्ही मुंबई गोवा हायवेवर आलोय. आता हा हायवे तर झालाय ऑलरेडी, तर चेक करू आता कसा हायवे. रोड तर चांगला दिसतोय. माडपासून खेडपर्यंत चांगला आहे. पुढे माड, मानगाव वगैरे सगळं खड्डे खड्डे. मुंबई गोवा हायवेचे दर्शन. रोलर कोस्टर राईड.
तो आम्ही पोहोचलो दापोलीमध्ये. तुम्ही बघू शकता आमचं काम दाबोळचं ते झालं की नंतर येते काय. आम्ही आलो जेवण. तर आम्ही निघालो आहे परत रिटर्न जर्नी करायला. आम्ही आत्ता आहे मस्त पॉईंटला. तुम्ही बघा मस्त जंगल आहे. थोडा ब्लर होतो आणि हा एकदम डेंजरस टर्न आहे. आता आम्ही प्रतापगडाच्या जवळ आलोय. हा प्रतापगड तुम्ही बघू शकता. इथे एक छोटा वॉटरफॉल पण आहे. एक दिवसात एवढं ट्रॅव्हल करून कंटाळा येतो. इथून घरी जायला आय थिंक 9 वगैरे वाजतील. महाबळेश्वरमध्ये राफ्टिंग चालू आहे. आम्ही आलो आता वेण्णा लेक जवळ. मस्त व्ह्यू सन. हॉर्स राईड. हॅलो काय. मी आता वाईवरून बस पकडली आहे आणि डायरेक्ट तिथूनच हडपसरला जायचं पुण्या साईडला. सो मी त्याला बोललो तू जा मी बसने जातो. मी आता साताऱ्याला चाललो.